अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर झाल्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेतून तीव्र विरोध पाहायला मिळत आहे. धनंजय सावंत यांना उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत. पालकमंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय कायम असल्याचे सांगत आहेत. यामुळे आता पालकमंत्री सावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कोणत्या सूचना देतात, काय आदेश देतात, त्यानंतर कार्यकर्ते काम करणार का हे पाहावे लागणार आहे. धाराशिव जिल्हा हा शिवसैनिकांचा बालेकिल्ला म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची ओळख आहे. परंतु ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ही जागा त्या महायुतीमध्ये राष्ट्रवादीला दिलेली आहे. तर एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय तुमचं काय भावना आहे, काय वाटतं? हा धाराशिव जिल्हा हा महाराष्ट्रातला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे. परंतु मागच्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादीला जागा सोडली आणि तमाम धाराशिवच्या शिवसैनिकांच्या आशा पल्लवित झालेल्या आशा निराश झाली. परंतु आज आपण बघतोय की डॉक्टर पाटील आणि राणादादा यांचं आणि ओमरायचं राजकारण जर बघितलं तर एक फक्त भावनिक राजकारण आहे. या जिल्ह्याला जर दिशा, धोरण किंवा विकासाचं विजन जर द्यायचं असेल तर सावंत साहेबाच्या कुटुंबातनं एक धनंजय सावंत सारखा नौका उमेदवार जरी दिला तर निश्चित या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक हक्काचा खासदार नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहील असे आम्हाला विश्वास आहे. आता धनंजय सावंत यांच्या नावाची चर्चा मागील खूप दिवसापासून सुरू होती की 22 खासदार म्हणून त्यांची जागोजागी डिजिटल सुद्धा लागली होती. नेमकं ही जागा शिवसेनेनं का सोडली? जी त्यांची हक्काची जागा होती, ही तर शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मग ही जागा का सोडली शिंदे साहेब? आता वरिष्ठ लेवलला काय झालं हे तर आम्ही सांगू शकणार नाही. परंतु आमची सावंत साहेबांना असेल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असेल, आमची विनंती आहे की आणखीन सुद्धा वरिष्ठ लेवलला तुम्ही चर्चा करून ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेला सोडावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही 2 दिवसात साहेबाकडे जाणार आहोत. धाराशिव जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक साहेबाकडे जाऊन मुख्यमंत्र्याकडे साकडं घालणार किंवा जागा ही शिवसेनेलाच सोडावी, धनुष्यबाणाला सोडावी. जर ही जागा सुटली नाही किंवा याच्यावर पुनर्विचार झाला नाही, मग येणाऱ्या काळात शिवसैनिक महायुतीचा धर्म पाळत घड्याळाचा प्रचार करणार का? अगोदर आम्ही साहेबाकडे जाणार आहेत सगळे तालुक्यातले, जिल्ह्यातले शिवसैनिक. साहेबाकडे जाऊन आम्ही आमच्या व्यथा मुख्यमंत्र्याकडे मांडणार आहेत. मग जो निर्णय साहेब देतील, सावंत साहेब असतील, एकनाथभाई शिंदे साहेब असतील, तो निर्णय आम्ही शिरसावून मानून टाकू. ही जी शिवसैनिकांची नाराजी आहे याच्यामुळे कुठे ना कुठे महायुतीमध्ये तेढ निर्माण होत आहे असं वाटत नाही का? आणि तेढ निर्माण होण्याचा प्रश्न नाही, कारण जागा मूळ शिवसेनेची. राष्ट्रवादीला का सोडले आजपर्यंत या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या शिवसेनेला कळायला नाही. कारण इतर राष्ट्रवादीचा एकही आमदार नसताना, कुठले ग्रामपंचायत सदस्य नसताना जागा का सोडली? तरी पूर्वच जागा पुन्हा शिवसेनेला सोडावी यासाठी आम्ही उद्या निघणार आहोत मुंबई. पदाधिकारी म्हणून आज बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण जिल्ह्यात म्हणजे जे पण मतदारसंघ आहे तिथं राजीनामे सत्र सुरू झालेले आहे ही जागा ही शिवसेनेला न सुटल्यामुळे. तर नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? ही जागा सुटली नसताना काय म्हणायचं पदाधिकारी? पदाधिकारी म्हणून आम्हाला तर अतिशय दुःख झालेलं आहे. जी काही समजा संघटना बांधणीसाठी आम्हाला मान्य वेळोवेळी धनंजय सावंत साहेबांचे मार्गदर्शन, जी सहकार्य, जी ताकद पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी जी आमच्या तालुक्यात दिलेली, त्याच्यामुळं आमची अशी पक्षश्रेष्ठीला विनंती की अजून बी फेरविचार करून माननीय धनंजय सावंत साहेबाला ही लोकसभेची जागा द्यावी, जेणेकरून उद्याच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं शिवसेना भक्कम करण्यासाठी येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, विधानसभा असेल, त्यासाठी शिवसेनेची अजून ताकद वाढविण्यासाठी धनंजय सावंत साहेबाचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल पक्षवाढीसाठी, एवढी आमची माननीय तानाजी सावंत साहेब, माननीय मुख्यमंत्री, पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे साहेब व पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळीला कळकळीची विनंती की जागा शिवसेनेला सोडून घेण्यात. असं ऐकण्यात येते की धनंजय सावंत एक वेगळा विचार करत आहेत, हा पक्ष किंवा वंचित सोडून, अशा बातम्या पण माध्यमांवर येत आहेत. तर जर असं काही त्यांनी निर्णय घेतला तर शिवसैनिक त्यांच्यासोबत राहतील का? त्यांच्या भूमिकेला समर्थन देतील का? धनंजय सावंत साहेब ही हाडाचे सैनिक आहेत, त्याच्यामुळे ही असा काही निर्णय घेतील असं आम्हाला काही वाटत नाही. की वावड्या उठविण्याचं काम जर कोण करत असेल आणि साहेबाची बदनामी जर कोण करणार असेल तर ती बदनामी साहेबाची करू नये अशी आमची ह्या तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती. जर पुनर्विचार झाला नाही आणि जागा राष्ट्रवादीकडे राहील तर तुम्ही महायुतीचा धर्म पाळणार का? आम्हाला माननीय नामदार तानाजीराव सावंत साहेब, माननीय पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे साहेब जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू.